तमिळनाडूच्या राजकारणात सध्या भाजपचा एक मोठा मास्टर स्ट्रोक बघायला मिळतोय। भाजपनं अभिनेता विजय यांच्या तमिलगा वेत्री कझगम म्हणजेच टीव्हीके पक्षाला युतीची खुली ऑफर दिली आहे। भाजपकडनं टीव्हीकेला तब्बल 80 जागा देण्याची तयारी दाखवण्यात आली आहे। इतकंच नाही तर विजय यांना उपमुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव देखील देण्यात आल्याची चर्चा आहे, कारण तमिळनाडूत विजय यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे। त्यांच्या चाहत्यांचा मतदानावर थेट परिणाम होऊ शकतो। तमिळनाडूत अनेकदा 2% मतांचा फरकही निवडणुकीत निकाल बदलू शकतो। म्हणूनच विजय जर एनडीएच्या बाजूने आले तर संपूर्ण राजकीय समीकरण बदलू शकतं। दक्षिण भारतात भाजपची सर्वात मोठी अडचण म्हणजे तमिळनाडू। जर विजय आणि भाजपची युती झाली तर दक्षिणेचे राजकीय दरवाजे उघडू शकतात। कर्नाटक नंतर दक्षिण भारतात भाजपसाठी तमिळनाडू दुसरा मोठा बालेकिल्ला बनू शकतं। म्हणूनच भाजप विजय यांना आपल्या गोटात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे। पण प्रश्न अजूनही कायम आहे, अभिनेता विजय भाजपची हे ऑफर स्वीकारणार का, की तमिळनाडूच्या राजकारणात ते स्वतंत्रच खेळ खेळणार? यावरच राज्याच्या भविष्यातील राजकारणाचं गणित ठरणार आहे।